अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणी बाधा दूर करण्यासाठी, बाहेरील सर्व वाईट शक्तींचा आपल्या आयुष्यातून नाश करण्यासाठी, काही शत्रुपीडा तुम्हाला त्रास देत असेल तर त्या शत्रुपीडेला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, नेहमीच वाईट शक्तींपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. या काही वस्तू सांगणार आहे. जर या वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कुणी वाईट शक्तींचा आरंभ करणार नाही. बघा, बऱ्याच व्यक्तींना, बऱ्याच लोकांना बाहेरील बाधांचा खूप त्रास असतो. आता आज काहीतरी तयारी केली, छान साडी घातली, ड्रेस घातला, एखाद्या फंक्शनला गेलं की तिकडनं आल्यानंतर ती व्यक्ती, तो माणूस किंवा ती स्त्री सतत आजारी असते. बऱ्याच वेळा आपण घरामध्ये काहीतरी वस्तू खरेदी करतो, एखादं छान गोष्ट आपण घरात आणतो. वस्तू घरात आणेपर्यंत सगळं ठीक असतं, पण जशी ती वस्तू घरामध्ये येते सगळं पलटायला लागतं. मग आपण म्हणतो की आत्ता सगळं ठीक होतं, सगळं छान होतं, पण मी गाडी खरेदी केली, मी फ्रीज आणला किंवा मी मोठा टी व्ही घेतला, एक फ्लॅट घेतला आणि माझं सगळं उलटं व्हायला सुरुवात झाली. कारण ही नजरबाधा आहे. नजरबाधा ही सर्व बाधांमध्ये सर्वात वाईट बाधा मानली जाते. नजर लागली तर आजारपण येतं, दारिद्र्य येतं, सतत क्लेश, कलह येतात, त्या माणसाला कधी सुखच मिळत नाही. मग अशा सर्व वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, ह्या बाधांना नेहमी आपल्यापासून दूर करण्यासाठी तुम्ही जर या काही वस्तू आपल्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर कुणी कितीही तुमच्या आयुष्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, मुद्दामहून कुणी तांत्रिक बाधा करण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही कुणी तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न केला, काहीही फरक होणार नाही. जे तुमच्यावरती वाईट काही करण्याचा प्रयत्न करतील ते सर्व काही त्यांच्यावरती उलटलं जाईल. इतका प्रभावी हा उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे. आठवड्यातील कुठलाही शनिवार घ्या, कुठलाही, फक्त त्या दिवशी मासिक धर्म, सुतक किंवा सोयर असं जे काही असेल, विटाळ वगैरे, तर तो शनिवार नका घेऊ. बाकी नॉर्मल कुठलाही शनिवार जो आहे तो तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता. यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काळं मीठ. काळ्या रंगाचं मीठ. बघा, काळं मीठ असतं, पांढरं मीठ असतं. पांढरं मीठ नाही तर काळं मीठ. काळं बारीक ब्लॅक सॉल्ट असेही म्हणतात. वाटलेलं असेल, खडा असेल, जे काही असेल चालेल. तुम्हाला इतकं तरी काळं मीठ आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला थोडीशी पिवळी आणि थोडीशी चॉकलेटी किंवा तिला काळी मोहरी म्हणतो, ही मोहरी, जी फोडणीसाठी मोहरी वापरतो, ही मोहरी. थोडं काळं मीठ, त्याच्यावरती काळी मोहरी आणि थोडीशी पिवळी मोहरी, या 3 गोष्टी घेतल्या. हाताची मूठ बंद करायची. एक वेळा हनुमान चालीसा म्हणायचं. बघा, हनुमान चालीसा जे नेहमी म्हणतात किंवा ज्यांना येतं किंवा ज्यांचं पठण आहे तर त्यांना माहिती असेल की जसं आपण ते स्तोत्र वाचायला सुरुवात करतो त्याच्या 2-3 ओव्या म्हणायला सुरुवात केल्याबरोबरच आपल्या अवतीभोवती असणारी सगळी नकारात्मक शक्ती, बाधा, वाईट शक्ती अगदी क्षणात दूर होते. जो व्यक्ती हनुमान चालीसा नित्य नियमाने म्हणतो त्याच्या आयुष्यात कधीही इडापिडा होत नाही, क्लेश येत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कुठल्या बाधांचा वास राहत नाही. इतकं प्रभावी हनुमान चालीसा असतं आणि शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसा हे सर्वात श्रेष्ठ असतं. म्हणून तुम्हाला या वस्तू आपल्या हातात घ्यायच्या आहेत. हनुमान चालीसाचं तुम्हाला पठण करायचं आहे फक्त एक वेळा. त्यानंतर तुम्हाला या वस्तू घरातल्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायच्यात. 4ही कोपऱ्यांना स्पर्श करा. घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल त्या व्यक्तीवरून अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे अशा 7 वेळा ओवाळा. त्याच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळा. तुम्ही स्वतः बाधित असाल, स्वतः आजारी असाल तर स्वतःवरून देखील तुम्ही 7 वेळा ओवाळा. दुसऱ्यांसाठी दुसरं साहित्य घ्यायची गरज नाही. एकाच मुठीत घेतलेल्या वस्तू तुम्ही कितीही व्यक्तींवरून ओवाळू शकता. ओवाळून झाल्या की त्यानंतर घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर
काहीतरी कापूर किंवा काहीतरी लाकूड असेल, काहीतरी प्रज्वलित करायचं, पेटवायचं. अग्नी घराच्या बाहेर कुठेही जिथे जागा असेल तिथे, शेत असेल, कचराकुंडी असेल. आता कचराकुंडीजवळ गेलात, कुणी विचारेल सांगा की मी थोडासा कचरा पेटवतोय म्हणून, कारण बऱ्याच लोकांना भीती वाटते की ताई कोण काय बोलेल, कोण काय विचार करेल. तर तुम्ही थोडासा कचरा घ्या, कचरा पेटवा आणि त्यानंतर हा कचरा जसा प्रज्वलित होईल तसा हाताच्या मुठीत असणाऱ्या ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू रागाने त्यामध्ये फेकायच्या. बघा, समर्पित करणं, अर्पण करणं आणि फेकणं ह्या तीनही गोष्टी वेगळ्या आहेत. तर त्या पेटलेल्या अग्नीमध्ये रागाने हे मीठ आणि मोहरी ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या. हात झटकायचे, स्वच्छ पाय धुवायचे आणि मग त्यानंतर घरामध्ये यायचं. आता घरामध्ये आलात की त्यानंतर आपल्याला त्या शनिवारपासून कुठल्याही दिवशी सगळ्यात पहिले नजर, बाधा, इडापिडा हे सगळं घराच्या बाहेर फेकून द्यायचं आणि मग त्यानंतर आता ज्या वस्तू सांगते त्या वस्तू आपल्यासोबत ठेवायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती घोड्याची नाळ, घोड्याचा केस असंही म्हणतात, आणि लोखंडाची वस्तू. एक लोखंडाची वस्तू घ्यायची, त्या लोखंडाच्या वस्तूला घोड्याची नाळ, घोड्याचा जो केस असतो तो गुंडाळायचा आणि ही वस्तू म्हणजे ही लोखंडी वस्तू कायम आपल्यासोबत ठेवायची. बघा, घोड्याची नाळ आणि लोखंड या दोनही वस्तूंचा एकत्रित येणं हे बाधांना दूर करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, शत्रुपीडा दूर करण्यासाठी यांचं एकत्रित असणं खूप प्रभावी असतं. जेव्हा तुम्ही या दोनही गोष्टी एकत्रित करून आपल्यासोबत ठेवायला सुरुवात कराल तेव्हा कितीही शत्रुपीडा, कितीही क्लेश, कितीही कुणी तांत्रिक बाधा आजवण्याचा प्रयत्न केला ते त्याच्यावर उलटेल. या वस्तूमुळे नेहमी तुमचं संरक्षण होईल. यानंतरची दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे काळ्या चिंचेतला काळा चिंचोका. काळी चिंच असते, एक ब्राऊन चॉकलेटी चिंच असते. तर आपल्याला काळी चिंच ही औषधी असते. काळी चिंच ही आयुर्वेदामध्ये सर्वात प्रभावी असते. तसंच काळी चिंच ही ज्योतिषशास्त्रामध्ये देखील तितकीच महत्त्वाची असते. काळ्या चिंचेतले तुम्हाला 2 चिंचोके घ्यायचे आहेत. कुठल्याही किराणा दुकानात भेटतील. जे लोक खेड्यामध्ये राहतात त्यांच्याकडे तर आवर्जून असतील. 2 चिंचोके घ्यायचे, काळ्या रंगाच्या कापडात ते बांधायचे. काळ्या कापडात बांधलेले 2 चिंचोके नेहमी आपल्यासोबत ठेवायचे, रात्री झोपताना उशीखाली ठेवायचे. याने देखील नेहमी तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील. इडापिडा, बाधा, क्लेश, कलह यांपासून नेहमीच तुमच्या घराची मुक्तता होत राहील. यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ही खूप जास्त वाईट शक्ती त्रास देत असतील, घरात बसूही नाही असं वाटत असेल, घरात खूप म्हणजे असं काहीतरी वाईट सतत स्वप्न, दिवसाढवळा पण वाईट स्वप्न पडतात, काहीतरी वाईट होईल असं तुम्हाला सतत जाणवत असेल तर हा तिसरा उपाय. यासाठी लिंबू घ्यायचे. 1 लिंबू घ्यायचं आणि एका लिंबाला 7 लवंगा टोचायच्या. कुठेही टोचा, जशा जमतील तशा. आता असं सांगू नका ताई लवंग टोचत नाही, लवंग टोचतात, कारण मी स्वतः टोचलेले आहेत. 1 लिंबू घ्यायचं, त्याला 7 लवंगा टोचायच्या. लवंग टोचलेलं हे जे लिंबू आहे हे एका कापडामध्ये बांधायचं आणि कापड बांधलेलं हे लिंबू जे आहे हे नेहमी आपल्या घराच्या मध्यभागी किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगून द्यायचं. जोपर्यंत हे लिंबू खराब होत नाही तोपर्यंत तसंच ठेवायचं. जर लिंबू आज बांधलं आणि 4-5 दिवसात खराब झालं तर समजून जा कोणीतरी खूप त्रास देतोय किंवा आतमध्ये असणारा सर्व त्रास त्याच्यावर गेलेला आहे आणि आता घर संरक्षित म्हणजे घराचं संरक्षण झालेलं आहे. खराब लिंबू झालं तर ते फेकून द्यायचं. लिंबू 6-7 महिन्यांत जर खराब झालं तर समजून जा की कुणीतरी असं घरामध्ये येत होतं जे तुम्हाला त्रास देणार होतं, पण त्या लिंबामुळे तुमचं संरक्षण झालेलं आहे. अशा वेळेस देखील हे लिंबू खराब झालं, त्यातून पाणी आलं तर ते घराच्या बाहेर टाकून द्या. त्याऐवजी पुन्हा तुम्ही दुसरं लिंबू बांधलं तरीही चालेल. खूप साध्या सोप्या रेमेडीज सांगितलेल्या आहेत, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.